या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। अक्कलकोट रस्ता आणि होडगी रस्ता MIDCतील रस्त्यांसाठी 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर। उद्योजकांचे वाचणार तब्बल 14 कोटी रुपये। विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील पहिलाच निर्णय। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेला अक्कलकोट रस्ता MIDCतील आणि होडगी रस्ता MIDCतील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून 56 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी विशेष बाब म्हणून उद्योजकांना भरावे लागणारे 14 कोटी रुपये देखील वाचवून उद्योजकांना मोठा दिलासा दिला आहे। या निर्णयामुळे अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीतील 35 तर होडगे रस्ता औद्योगिक वसाहतीतील 9 प्रशस्त रस्ते होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। महाराष्ट्र शासनाच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीममधून सोलापुरातील औद्योगिक वसाहतींमधील रस्ते तयार करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। या योजनेतून रस्ते तयार करताना राज्य शासनाकडून 75% तर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांकडून 25% रक्कम घेणे बंधनकारक होते। मात्र यातून उद्योजकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार होता। उद्योजकांना सोलापूर महानगरपालिकेचा कर भरून पुन्हा रस्त्यांसाठी 14 कोटी रुपये भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही। ही बाब आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली। उद्योजकांना फटका बसू नये यासाठी यातून मार्ग काढण्याची विनंती आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। महाराष्ट्र राज्याचे प्रशासन मात्र उद्योजकांनी 25% हिस्सा देण्याच्या नियमावर ठाम होते। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरासाठी विशेष बाब म्हणून हा ऐतिहासिक निर्णय घेत सोलापुरातील उद्योजकांना आणि एकूणच सोलापूर उद्योगनगरीला मोठा दिलासा दिला आहे। या निर्णयामुळे या निधीच्या 75% निधी राज्य शासन, 12.5% जिल्हा नियोजन समिती तर 12.5% निधी सोलापूर महानगरपालिका देणार आहे। उद्योजकांना आर्थिक फटका बसू नये यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महानगरपालिका निवडणुकीदरम्यान दिले होते। सोलापूरवर दरवेळी विशेष लक्ष देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळीही विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याच महापालिकेसाठी न झालेला निर्णय सोलापूरसाठी घेतला आहे। यामुळे दोन्ही औद्योगिक वसाहतींचा कायापालट होण्यासाठी मोठी गती मिळाली आहे। आज एक अतिशय आनंदाचा व ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे। विशेषतः सोलापूरच्या उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम वचनपूर्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी केलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या असलेल्या अक्कलकोट रोड MIDC त्याचबरोबर होडगी रोड औद्योगिक वसाहत या दोन्ही वसाहतीमध्ये अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा अभाव होता। या भागात रोड रस्ते नसल्यामुळं पावसाळ्यामध्ये सर्व उद्योजकांना आणि विशेषतः सर्व कामगार वर्गांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडचण होती। मागच्या वर्षी एक दुर्दैवी घटनाही त्या ठिकाणी घडल्यानंतर आपण पाहिलं मदत कार्य वगैरे पोहोचण्यासाठी सुद्धा अडचणीच्या होत्या। ह्या सगळ्या गोष्टीसाठी मागच्या वर्षभरापासून मी या भागाचा आमदार म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडे या अक्कलकोट रोड MIDC आणि औद्योगिक वसाहतीला रस्ते मिळण्यासाठीची विनंती केली होती। जवळपास 56 कोटी रुपयाची ही योजना महाराष्ट्राच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीम या स्कीममधनं मिळण्याची विनंती केली होती। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षीच त्याला तत्वता मंजुरी दिली होती, परंतु एक तांत्रिक अडचण या योजनेमध्ये अशी होती की क्रिटिकल इन्फ्रा जी महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे त्यामध्ये 75% हिस्सा हे राज्य शासन देऊ शकतं, परंतु या स्कीममधनं हे 75% घेताना 25% हे उद्योजकांकडनं घेणं त्या योजनेचं बंधनकारक असलेलं एक नियम होतं आणि याचा जवळपास 14 कोटी रुपयाचा भुर्दंड नाहक आपल्या सोलापूरच्या MIDC असतील होडगी रोडच्या उद्योजकांना भरावा लागत होता। आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात फक्त सोलापूर आणि सांगली या दोनच ठिकाणच्या MIDC ज्या आहेत त्या महापालिका हद्दीतल्या आहेत। त्यामुळं उद्योग विभागाचं असं म्हणणं होतं की ती विकास कामं महापालिकेने करावी,
परंतु ऑलरेडी सोलापूर महानगरपालिका ही ड वर्ग असल्यामुळं त्यांच्याकडे निधीचे अभाव होता. ते काही इतकी रक्कम देत नसल्यामुळं सातत्याने आम्ही असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, पेंटप्पा गड्डम साहेब, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी साहेब, आम्ही मुंबईत बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलं की आमचा सोलापूरचा वस्त्र उद्योग अडचणीत असताना 14 कोटी रुपये जर उद्योजकांकडनं भरणं आणि पुन्हा महापालिकेला वार्षिक टॅक्स उद्योजकांनी वेगळं भरणं, डबल टॅक्सेशनचा भुर्दंड या उद्योजकांवरती नको म्हणून विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या सूचना सुद्धा राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या होत्या. परंतु या योजनेतल्या कायदेशीर अडचणीमुळं सातत्याने प्रशासन, विशेषतः राज्य सरकार ठाम होतं की उद्योजकांकडनं पैसे घेतल्याशिवाय या योजनेचा लाभ सोलापूर शहराला देता येणार नाही. आणि कालच्या अधिवेशनामध्ये मंगळवारी जी कॅबिनेट बैठक होती त्यासाठी पुन्हा पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय असं आदेश दिला की विशेष बाब म्हणून आपण हा निर्णय घ्यावा. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्रातला हा ऐतिहासिक असा पहिला निर्णय सोलापूरसाठी विशेष GR महाराष्ट्र सरकारने काढलेलं आहे आणि सोलापूरच्या या दोन्ही वसाहतीसाठी 56 कोटी रुपये मंजुरी देताना एकही रुपयाचा भर सोलापूरच्या उद्योजकांवरती न टाकता आज 28 मार्च रोजी याबाबतचं GR महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि जो वचन भाजपच्या वतीने विशेषतः मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात सोलापूरच्या उद्योजकांना आणि कामगारांना दिला होता तो खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास येत असल्याचा मला निश्चित समाधान आनंद आहे. आणि सोलापूरच्याही इतिहासात एकाच वेळी 35 रस्ते अक्कलकोट MIDC मधले होणार आहेत आणि होडगी रोड औद्योगिक वसाहतीतले 9 रस्ते एकाच वेळी होण्याचं ही देखील एक ऐतिहासिक घटना असेल. आणि मला वाटतं एक चांगला संदेश मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून राज्यात गेलेला आहे. एकीकडे सोलापूरला IT पार्क मंजूर होऊन होडगी रोडवरील जागा IT पार्कसाठी ताब्यात घेत असताना अस्तित्वात असलेल्या MIDC मध्ये सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करतोय आणि कामगारांनाही सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करतोय. याचाच एक चांगला संदेश आजच्या या निर्णयातनं या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एकदा अशक्य असणारं जे कायद्यात बसत नव्हतं ते सोलापूरसाठी विशेष बाब म्हणून त्यांनी कायदा बदलून सोलापूरला हा निर्णय केल्याबद्दल श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.